नमस्कार मित्रांनो, तुमचं आमच्या टी विथ सुमिता चॅनलमध्ये स्वागत आहे. मी आज तुम्हाला 4 टक्स ब्लाऊजची कटिंग कशी करायची ते दाखवणार आहे. तर हे ब्लाऊजची मी कटिंग बघा तुम्ही आता. तर आपण ही कटिंग आता इथं माप तुम्हाला सांगते. इथं किती घ्यायचं, इथं अर्धा इंच शिलाईसाठी घ्यायचं आणि गळा याप्रमाणे इथं घेतला आहे 10 इंच. आणि इथं हे जो अंतर आहे ते 2.5 इंच ठेवायचं, 2.5 इंच. आणि इथं बी 2.5 इंच शिलाईला तुम्हाला जेवढी शिलाई पाहिजे त्याप्रमाणे. आणि इथं बी हा पाठीमागचा गळा झाला, हा पुढचा गळा झाला. आणि इथं बी 2.5 इंच आणि इथं बी 3 इंच ठेवलं, कारण अर्धा इंच जास्त ठेवलं हे टकसाठी. आणि हा गळा आखून घ्यायचा चांगला. मी पहिलाच हे ड्रॉ करून ठेवले कारण व्हिडिओ खूप मोठा होतो. आणि तुम्हाला बाही दाखवते. तर बाही ही लंबाई आहे 10 इंच. तर मी इथं घेतलं हे 2 इंच आणि इथं बी थोडं कमी घ्यायचं, अर्धा इंच इथं कमी ठेवायचं. तर हे 2 इंच आणि इथं हे 2.25 इंच ठेवलं आहे इथं. त्याप्रमाणे सगळं आखून घेतलेलं आहे. आणि हा योगपट्टी मी इथं 1 इंच खाली ठेवलेला आहे आणि इथं 2.5 इंच. तर चला तुम्हाला आता दाखवते ब्लाऊज कटिंग कशी करायची. तर आपण आता हा पेपर काढून घेऊया. हा पाठीमागचा गळा आहे, ब्लाऊजचं माप. आणि इथं खाली अर्धा इंच ठेवलं की कॅमेरा. तर आपण इथं खाली अर्धा इंच सोडायचे शिलाईसाठी. आणि इथं वर अर्धा इंच हे ब्लाऊजचा पाठीमागचा गळा आहे. तर माझ्या कस्टमरला थोडा डीप गळा पाहिजे, डीप म्हणजे थोडा रुंद गळा पाहिजे. तर आपण चला आता हा रुंद गळा बनवूया. कधी बी हे ना, शोल्डर हे इथून नाही कमी करायचं, इथून असा डीप गळा घ्यायचा म्हणजे शोल्डर कधी बी उतरत नाही आपलं. तर चल आता कटिंग करूया आपण. तर हा पाठीमागचा भाग तयार झाला आहे. तर आपण चला आता हा पुढचा भाग कापूया. तर इथं अर्धा इंच मी ठेवलेला आहे शिलाईसाठी. हा पुढचा गळा. इथं मी 1 इंच ठेवला आहे, तर कारण मला ही ब्लाऊजची लंबाई थोडी जास्त करायची, त्यामुळे मी इथं 1 इंच ठेवला आहे. हा झाला पुढचा गळा.
इथं मी शिलाईसाठी 1 इंच ठेवलं आहे. आणि योग पट्टी इथं 2.5 इंच आणि इथं मी 1 इंच ठेवायचं, कारण मला ब्लाऊजची लंबाई जास्त करायची आहे. जेव्हा आपण लंबाई वाढवतो तेव्हा योग पट्टीमध्ये लंबाई वाढवायची. तर हे झालं आहे माप. तर पेपर कटिंग काढूया. सॉरी, हा पुढचा भाग आहे. तर मला इथं थोडा गळा याचा थोडा अधिक खाली घ्यायचा आहे. तर तुम्ही याप्रमाणे खाली घेऊ शकता. 0.5 इंच मला थोडा खाली. तुम्ही पेपर काढून नंतर हा शेप देऊ शकता. अगर कुणाला जर हा थोडा कमी ठेवायचा असेल तर थोडा असं इथून घ्यायचं, म्हणजे वर तर थोडा तो परफेक्ट येऊन जाणार. तर मला थोडी गळ्याची आहे गळा, तेव्हा मी थोडा 0.5 इंच खाली कापते. तर आपल्याला टक्स घ्यायसाठी इथं 2.5 इंच ठेवायचा आणि इथं 1.5 इंच. हे अंतर 1.5 इंच ठेवायचं. इथून बी 1.5 इंच, इथून बी 1.5 इंच. याप्रमाणे टक्स तुम्ही करायचं. आणि बाहीमध्ये हा झाला पुढचा गळा, पुढचा भाग. आणि हा पाठीमागचा, जो जास्त असतो तो पाठीमागचा आणि हा टक्सवाला हा पुढं येतो. तर हे झालं आपलं बाही आणि पूर्ण कटिंगचं माप.